शेअर मार्केटमध्ये तुम्ही जर व्यवहार करत असाल किंवा नसाल सुद्धा, परंतु सगळ्यांनी NSE हे नाव नक्की ऐकलं असेल. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE हा देशातला सगळ्यात मोठा स्टॉक एक्सचेंज आहे, ज्याद्वारे गुंतवणूकदार विविध कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी करतात आणि विक्री सुद्धा करतात. मात्र आता NSE स्वतःचा IPO आणणार आहे अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू झाली. परंतु अशा चर्चेची ही काही पहिली वेळ नाही. NSEचा IPO लॉन्च करण्यापासून ते स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होण्यापर्यंतची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु IPO प्रत्यक्षात बाजारात येणार कधी हे कोणालाच माहिती नाही. मात्र या चर्चेमुळे आपल्यातील बऱ्याच जणांच्या मनामध्ये NSE बद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. NSEच्या IPO बद्दल, तसेच NSE नक्की काय काम करते, NSEचे IPO ते का आणत आहेत, या IPO ला इतका उशीर का होतोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न, पैसा पाणी चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलंय का? नसेल केलं तर वाट कशाची बघताय? लवकरात लवकर पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करा, नाहीतर खूप चांगला आणि कामाचा कंटेंट जो आहे तो तुमच्याकडनं मिस होऊ शकतो. 1992 ला हर्षद मेहता स्कॅम झाला. हा शेअर बाजारातला सगळ्यात मोठा घोटाळा होता, ज्यामध्ये हर्षद मेहतानं भारतीय शेअर बाजारामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपयांचा फेरफार केल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर भारत सरकारच्या अधिकार क्षेत्रामध्ये असणाऱ्या वित्त मंत्रालयाने गुंतवणूकदारांना शेअर बाजारामध्ये सहज गुंतवणूक करता यावी आणि शेअर्सची खरेदी विक्री पारदर्शक व्हावी या उद्देशानं NSE ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. या संस्थेच्या स्थापनेची शिफारस MJ शेरवानी समितीने केली होती. नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे भारतातलं सगळ्यात मोठं आणि तांत्रिकदृष्ट्या विकसित असं स्टॉक एक्सचेंज आहे. त्याची स्थापना 1992 मध्ये मुंबईत 25 कोटी रुपयांच्या भांडवलाने झाली होती. NSEचा मुख्य निर्देशांक निफ्टी 50 हा आहे, ज्या अंतर्गत भारतातल्या 50 सर्वोत्तम कंपन्या नोंदणीकृत आहेत. निर्देशांकांमध्ये समाविष्ट कंपन्यांचे वेळोवेळी मूल्यांकन केलं जातं. जुन्या कंपन्यांच्या जागी नवीन सर्वोत्तम कंपन्यांचा समावेश केला जातो. 1996 मध्ये NSE द्वारे निफ्टी 50 निर्देशांक सुरू करण्यात आला. सध्याला 2024 मध्ये NSE वर 2000 हून अधिक कंपन्या लिस्टेड आहेत. NSE वर कंपनीचे शेअर लिस्ट करण्यासाठी कंपन्यांना प्रथम सेबी कडे नोंदणी करायला लागते. सेबी ही शेअर बाजाराचं नियमन करणारी संस्था आहे. सेबी मध्ये नोंदणी केल्यानंतर कंपन्या NSE मध्ये लिस्ट होऊ शकतात. आता या लिस्टेड कंपन्यांमध्ये NSE देखील सामील होणार आहे, कारण आता NSE स्वतःचाच IPO घेऊन येत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की NSE IPO का आणत आहे, IPO ची गरज नक्की काय आहे? तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया IPO घेऊन येण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील एक म्हणजे NSE ला निधीची गरज वाटते, निधी उभारण्याची गरज वाटते. NSE ने जर IPO आणला तर त्यांच्या मूल्यामध्ये वाढ होऊ शकते. NSE ला आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी IPO मधनं उभारलेला जो निधी आहे त्याचा वापर करता येऊ शकतो. NSE या IPO मधनं सुमारे 28,000 ते 30,000 कोटी रुपये उभारण्याची शक्यता आहे. याचा अर्थ LIC आणि Paytm नंतर भारतीय बाजारपेठेतील हा सगळ्यात मोठा IPO असू शकतो. देशातील प्रमुख बाजारांपैकी असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजने आपल्या बहुप्रतीक्षित IPO ची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. NSE ने यासाठी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC, ज्याला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणतात, ते मिळवण्यासाठी सेबी कडे अर्ज दाखल केला आहे. NSE चा IPO आणि त्याची लिस्टिंग प्रक्रिया वेगवान पद्धतीने करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने बाजार नियामक असलेल्या सेबीला NSE IPO ला इतका वेळ का लागतोय याची कारणं विचारली होती. सेबीने दिल्ली उच्च न्यायालयाला असं सांगितलं होतं की NSE च्या IPO च्या विलंबासाठी ते जबाबदार नाही. IPO साठी जो काही विलंब होतोय त्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज स्वतःच जबाबदार आहे. NSE ने आपल्या लिस्टिंग बाबत ना हरकत प्रमाणपत्राची कोणतीही नवीन मागणी केलेली नसल्याचं सेबीने त्यावेळेस स्पष्ट केलेलं होतं. सेबीने कोर्टात कारणे दिल्यानंतर काही दिवसांनी NSE ने NOC साठी पुन्हा एकदा नव्याने अर्ज दाखल केला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा IPO आणि NSE वर शेअर्सची लिस्टिंग याविषयी अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. काही वर्षांपूर्वी IPO साठी NSE ला सेबीकडनं मान्यता सुद्धा मिळाली होती. NSE ने डिसेंबर 2016 मध्ये प्रथम IPO चा मसुदा, ज्याला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच DRHP म्हणतात, ते सेबीकडे दाखल केलं होतं. सेबीने या DRHP ला मान्यता देखील दिली होती, परंतु कोलोकेशनच्या मुद्द्यावरनं IPO ची प्रक्रिया मध्येच थांबवावी लागली. कोलोकेशन म्हणजे तुमचे डेटा सर्व्हर्स जे आहेत ते आउटसोर्स करणे. त्याला कोलोकेशन सेंटर किंवा कॅरियर हॉटेल असं सुद्धा म्हटलं जातं. एक प्रकारचं हे डेटा सेंटर असतं जिथे उपकरणे, जागा आणि बँडविड्थ जे आहेत ते भाड्याने देता येतात. या मुद्द्यावरनं सेबीने NSE चा IPO थांबवला होता. सेबीची अशी इच्छा आहे की NSE ने आधी तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा ज्या
ज्या आहेत त्या मजबूत कराव्यात. तसेच कॉर्पोरेट गव्हर्नन्सची जी काही रचना आहे ती सुधारावी. सर्व कायदेशीर विवाद आधी मिटवावेत. 2021 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजला शेअर्सच्या व्यवहारातील त्रुटी आणि डिझास्टर रिकव्हरी साइट्समुळे अनेक तास आपला व्यवहार थांबावा लागला होता, ज्याची सेबीनं कसून चौकशी देखील केलेली होती. कॉर्पोरेट गव्हर्नन्स मधील समस्यांमुळे एनएससीची आयपीओ आणण्याची प्रक्रिया जी आहे ती बऱ्याच काळापासून अडकलेली आहे. जर एनएससीने आयपीओ आणला तर त्यावर गुंतवणूकदार जे आहेत ते तुटून पडतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे, कारण गुंतवणूकदारांचा एनएससीवर विश्वास आहे. त्याबरोबरच 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये एनएससीचा महसूल जो आहे तो 14,780 कोटी रुपये होता, जो त्याच्या मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 25% वाढला आहे. 2024च्या पहिल्या तिमाहीमध्ये एनएससीचा महसूल जो आहे तो 4,510 कोटी रुपये होता. यावरून आपल्याला अंदाज लावता येईल की एनएससी गेल्या काही वर्षामध्ये चांगला महसूल मिळवत आहे. जर आयपीओ आला तर गुंतवणूकदारांसाठी ही अतिशय मोठी संधी असणार आहे. पैसा पाणी कोणालाही प्रमोट करत नाही, त्यामुळे तुम्ही एनएससीच्या आयपीओ मध्ये पैशांची गुंतवणूक करायची की नाही या सगळ्याचा निर्णय जो आहे तो तुम्ही तुमचा स्वतः घ्यायचा आहे. तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी आधी चर्चा करायची आहे, सल्ला मसलत करायची आहे आणि मगच निर्णय घ्यायचा आहे. पण एका ठिकाणी मात्र तुम्हाला कुणाचीही मदत घ्यावी लागणार नाही, ती म्हणजे नवीन गोष्टी शिकताना. श्रीमंत होण्यासाठी परफेक्ट फायनान्शियल प्लॅन कसा असावा हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर आता डाव्या बाजूला दिसणारा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.